नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धम्मसाकरच्या समूह मुंबई यांचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक, उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमोबुद्धाय जय भीम. जुलै 2021 पासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या हितसुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धांच्या वाणीला प्रकाशित करत आहोत. धम्मपद अट्टकथा गाथा व कथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतेस नेऊन आता आपण जातक अट्टकथा ही नवीन व्याख्यानमाला या शनिवारपासून घेत आहोत. आज आपण या मालिकेचे 6वे पुष्प जाणून घेण्यासाठी येथे आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावी आपणास नम्र विनंती करत आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम त्रिरत्नांचे अनुसरण करायचे असते. यासाठी मी सर्वांच्या वतीने नूतन बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी त्रिशरण अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. क्रमांक 6. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत आदरणीय सिद्धार्थ लबाने सर. सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. सर केमिकल इंजिनियर, बीटेक, MPSC 1992, महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागात सहसंचालक या पदावर त्यांनी काम केले असून सध्या ते निवृत्त झाले आहेत. सरांनी MA पाली, नेट पाली तसेच MA डॉक्टर आंबेडकर थॉट्स या विषयात सध्या शिक्षण सुरू आहे. बौद्ध साहित्यावर काही शोध निबंध, रिसर्च पेपर लिहिले आहेत. धम्मविनय मॉनेस्ट्री पुणे अंतर्गत प्रकाशित धम्मामृत, धम्मपद अट्टकथा या ग्रंथांचे संपादकीय सदस्य. सध्या या ग्रंथाचा भाग 1 प्रसिद्ध झाला असून आपणापर्यंत पोहोचला असेलच. धम्मामृत, धम्मपद अट्टकथा भाग 2 आणि 3 यांचे मुख्य संपादक म्हणून ते कार्यरत आहेत. लवकरच हे सुद्धा ग्रंथ आपल्याला उपलब्ध होतील. सरांचा आजचा विषय आहे सुखविहारी जातक वंदना आणि लखन मिग जातक वंदना. यावर सर आज मार्गदर्शन करतील. तेव्हा जास्त विलंब न करता मी सरांना विनंती करतो की त्यांनी या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमो बुद्धाय. जातक कथाबद्दल, जातक अट्टकथाबद्दल मी पहिल्यांदा शेअर करत आहे. सो धम्मपदाच्या तर बाबतीमध्ये बरेचदा अटेंड केलेलं आहे आपण. बराचदा मी आपले शेअरिंग केलेलं आहे. धम्मसाकरच्या झाली आहे. So this is my first opportunity for sharing Dhammapad, not Dhammapad, जातक अट्टकथा. आणि सगळ्या धम्मसाकरच्या ग्रुपचे मी परत एकदा धन्यवाद देतो आणि आपल्या आजच्या शेअरिंगला, आजच्या धम्मसाकरच्याला सुरुवात करतो. तर आज आपल्याला 2 जातक अट्टकथा बघायच्या आहेत. तर एक म्हणजे सुखविहारी जातक वर्णना. वर्णना म्हणजे डिटेल्स किंवा वर्णन. तर हे आहे अपण्णक वग्गामधली शेवटची जातक आहे, शेवटचं जातक. आणि नंतर सीलवग्ग सुरू होतो. तर सीलवग्गामधली पहिली गाथा राहील ही लखनमिग जातक वर्णना. वर्णना म्हणजे लखनमिग जातकाबद्दलचे डिटेल्स आता आपण बघूया. तर पहिलं आहे सुखविहारी जातक वर्णना.
तर सुखविहारी जातक वर्णाची ही जी जे टायटल आहे किंवा हे जे वचन आहे, हे बोधिसत्वाचं वचन आहे, हे बघूया आपण. यंच यंच अय्ये न रखंती योच अय्ये न रखती सवे राजसुखं सेती कामेसु अनपेक्षवा. अनपेक्षवा पालीमध्ये क्ष नसतो, तो क्ष ऐवजी ख येतो. अनपेक्षा कुठलीही अपेक्षा न ठेवणारे कामेसु कामामध्ये. तर गाथा अशी आहे की यंच अय्ये न रखंती, इथे रखंती आला आहे, पुढच्या वर्स मध्ये पुढच्या ओळीमध्ये रखती आला आहे. तर याचा अर्थ असा, जे स्वतः इतरांच्या संरक्षणात राहत नाहीत किंवा कोणत्याही त्यांना कोणतंही संरक्षण नको असतं, त्याची गरज नसते, ते म्हणजे यच्च अये न रखंती. योच अय्ये न रखती, अथवा इतरांनाही कोणावर नियंत्रण ठेवत नाहीत, कोणावर कंट्रोल ठेवत नाहीत, असे जे लोक असतात, असे जे धम्माच्या मार्गावर चालणारे लोक असतात, ते असतात भयमुक्त आहेत. ते ऐहिक सुखाची अपेक्षा न ठेवता आमेसु अनपेक्षवा, कामसुखामध्ये कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, त्याच्यापासून ते दूर गेलेले असतात. सवे राजसुखम सेती, म्हणजे साधं म्हणजे आपलं जे ऐहिक सुख नाही, राजसुख म्हणजे जे सुप्रीम हॅपीनेस आहे, त्याच्यामध्ये ते रममान झालेले असतात. तर ही अशी एक गाथा आहे. याची आपण आता बॅकग्राऊंड स्टोरी बघूया. हे परत तेच रिपीट झालेलं आहे स्लाइड. तर आपण पुढे जाऊया. तर सुखविहारी जातक वर्णना. तर ही आहे पच्चुपन्न वस्तू. पच्चुपन्न म्हणजे आत्ताच्या बुद्धाच्या काळातली ही घटना आहे. ही आता बघूया आपण. यंच अय्ये न रखंती ती इदं सत्था अनुपीय नगरं निस्साय अनुपीय अंबवने विहरंतो सुखविहारी भद्यथेर आरंभ कथेसी. तर या कथेची सुरुवात होते सुखविहारी भद्यथेरांपासून. तर या भद्यथेरांना सुखविहारी का म्हटलेलं आहे ते आपण बघूया. तर ही घटना आहे अनुपय्य अंबवने. आम्रवन कुठलं? अनुपीय नावाचा आम्रवनामध्ये जेव्हा विहार करीत असताना शास्ता म्हणजे बुद्ध, त्यावेळेची ही घटना आहे. तर सुखविहारी भद्दीय, आता त्याला नावच दिले आपण सुखविहारी, तो सुखात विहार करणारा. भद्दीय थेरो छ खत्तीय समागमे. छ खत्तीय म्हणजे 6 क्षत्रिय यांचा ग्रुप आहे समागमे. त्यामध्ये उपाली सत्तमो, उपाली नावाचे जे थेर आहेत ते 7 आहेत. स्वबज्जितो यांची प्रवज्जा झाली. तर या 6 लोकांमध्ये आणि उपाली हे धरून 7 लोक झालेत. हे कोण कोण आहेत? त्यामध्ये आहेत भद्दीय थेर, ज्यांची आपण आज अट्टकथा बघणार आहोत, जातक कथा बघणार आहोत, ते भद्दीय थेर. नंतर किमिल थेर, भुगु, उपाली आणि आनंद थेरो, नंतर अनिरुद्ध थेरो आणि देवदत्त सुद्धा. हे झाले 7 लोक. तर त्यापैकी हा जो भद्दीय थेरोच्या व्यतिरिक्त जो किमिल थेरो, भगू थेरो, उपाली थेरो, अरंत पत्ता, हे सगळेच्या सगळे अरंत झाले. किमिल, भगू आणि उपाली थेरो. आनंद थेरो सोतापन्न जातो. आनंद थेर फक्त सोतापन्नच झाले होते. अनिरुद्ध थेरो जे आहेत ते त्यांना दिव्य चक्षु प्राप्त झाले होते. तर ते सुद्धा अरंत होते, पण त्यांना स्पेशल सुपर नॅचरल पॉवर त्यांना मिळाली होती, ते म्हणजे दिव्य चक्षु. आणि देवदत्तो ध्यानलाभी जातो. आता त्यांच्या ह्या टीम मध्ये देवदत्त सुद्धा होता आणि त्याला ध्यान प्राप्ती झाली होती, म्हणजे ध्यानाचा लाभ झाला होता. तर तुम्ही म्हणाल की इतरांना पण ध्यानाचा लाभ झालाच असेल, तर हे जे बाकीचे लोक आहेत हे ध्यानाच्या पलीकडे जाऊन ते अर्हत पद किंवा मोठ्या पदाला पोचले. देवदत्ताला ध्यानाचा लाभ झाला. छान लाभी जातो. छंद पर खत्तियानं वथू याव अनुपीय नगरा खंडहाल जातके आवी भविष्यती. तर ह्या सगळ्यांचे डिटेल्स आणि छन्न सुद्धा याची आपल्याला खंडहाल जातकामध्ये माहिती आपल्याला उपलब्ध आहे. तर जेव्हा खंडहाल जातक येईल त्यावेळेस आपण त्याची चर्चा करणार आहोत. हा फक्त संदर्भ झाला. तर आता चालू होते आपली अट्टकथा. तर आयसमापन बद्धिये राजकाले अत्तनो रक्ष संविधानच एव ताव
बहु हि रक्खाहि रक्षीयमानस्य उपरी पासादवरतले महाशयने संपरिवत्त मानसोपि अत्तनो भयुपत्तिंच इदानी अर्हन्तपत्वा अरण्यादिषु यत्थ कंथाची विहरन्तो हि अत्तनो विगत भयांच अनुसरण म्हणजे सम अनुसरणतो अहो सुखं म्हणजे हे जे भद्दीय थेर आहेत हे थेर बनण्याच्या पूर्वी म्हणजे संघात येण्यापूर्वी तो राजकाले म्हणजे त्याचं राजेशाही तो राजघराण्यातला व्यक्ती आहे. तर तो काय करायचा की तो राजघराण्यात असताना तो राजपुत्र असताना त्याला सगळी भीती असायची, त्याला संरक्षणाची गरज असायची. तर रक्षीय मानस आपली कोणीतरी रक्षण करावं याच्यासाठी ते ते त्यांचे गार्ड्स त्याच्या सोबत असायचे आणि तो झोपायचा कुठे? उपरी प्रासाद वरतले म्हणजे त्याच्या प्रासादाच्या वरच्या माळ्यावरती झोपायचा, जेणेकरून तो सुरक्षित राहील. महाशयने म्हणजे त्याचं शयनगृह अत्यंत महान असं मोठं होतं आणि संपरिवर्तस्थ मानसापी त्याच्यासोबत सगळा तो सिक्युरिटी गार्डचा परिवार असायचा आणि तरी सुद्धा भयुपत्तींच इदानी म्हणजे तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये भय असायचं की आपल्याला कोणीतरी आपली हानी करेल, आपल्याला कोणीतरी मारेल, अशा पद्धतीचं त्याला दुःख असायचं किंवा भीती असायची. पण जेव्हा तो व्यक्ती संघामध्ये आला, बुद्धांच्या संघामध्ये, आणि तो झाला विगत भयंच समुत्सरण, तो म्हणजे त्याला भयातून पूर्णपणे मुक्त झाला तो आणि काय म्हणतो मुक्त होऊन अहो सुखं तर आता तो पूर्णपणे अरण्य दिसू, आता तो अरण्यात राहतोय, एकटा राहतोय आणि विगत भय झालेला आहे, त्याला कुठलंही भय नाही. आणि त्या एकटेपणामध्ये जंगलामध्ये राहूनही तो म्हणतोय अहो सुखं सुखं, इतकं तो स्वतःचं सुख एक्सप्रेस करतोय, अनुभवतोय. इवन असं उदानेसी. आता उदान म्हणजे कसं की उत्स्फूर्तपणे आलेली गोष्ट नाही का, एक्सक्लेमेशन ज्याला म्हणतो, तर अशा पद्धतीने तो आपला अनुभव उत्स्फूर्तपणे सांगत आहे. संसुत्वा भिक्खू म्हणजे हे ऐकून ते आता भिक्खू काय म्हणतात, त्याची सोबती काय म्हणतात बघा. आयस्म भद्दीय अयंग बॅकर होती, हा जो बद्दीय आयुष्यमान आहे काहीतरी वेगळंच बोलतोय, अयंग बॅकर होती. आणि असं म्हणून ते भगवंतं आरोचेस, ते भगवंताला सांगायला जातात. मग भगवंत काय म्हणतात, न भिक्कवे भद्दियो एदान एव सुख विहारी उभेपी सुख विहारी या सुख विहारी एवा ती आह. तर भगवंत म्हणतात की भिक्खूंनो, तो आता सुखविहारी नाही आहे, तो पूर्वी सुद्धा सुखविहारी होता. तो जे आता जे सुख अहो सुख म्हणतोय तो पूर्वी सुद्धा तसाच होता. मग ते आता भिक्खू तसा विभाव अथ्थाय म्हणजे तो भाव अथ्थाय म्हणजे बुद्ध कसे का म्हणतात त्याचा अर्थ विचारण्यासाठी भगवंताकडे त्यांनी भगवंतन या जिन्सू त्याची भगवंताकडे याचना केली. तर तेव्हा मग भगवंत आता उत्तर देत आहेत. भगवा भवंतरेन पटिच्छन्न कारण पाकटन अकाशी. आता ते कारण प्रकट करत आहेत बुद्ध की पूर्वीच्या काळामध्ये हा जो बद्दीय थेर आहे याबद्दलची आता भविष्य म्हणजे यापूर्वी घडलेली गोष्ट ते सांगताय. तर आदिनव नैखम्म चानिसंस दिसवा कामे पहाय हिमवंतं पविसित्वा तिसी पबज्जित्वा अट्ठ समापत्तियो निबत्तेसी परिवारोसोपी महा अवसी पंच तापसतानी. तर हा जो व्यक्ती आहे तर त्यावेळेस आता ही पूर्वीची कथा सांगत आहेत की त्यावेळेस 500 तापस होते, म्हणजे तपस्या करणारे 500 जण होते, 500 सेजेस होते. ते अट्ठ समापत्तियो निबत्तेसी म्हणजे 8 प्रकारचे जे ध्यानाच्या अवस्था आहेत अशा प्राप्त केलेले हे जे 500 लोक आहेत त्यामध्ये सुद्धा हा व्यक्ती होता. नंतर सोवत्सकाले हिमवंतो निखमित्वा तापसगण परिवृत्तो गाम निगमादिषु चारिको चरंतु वाराणसी पत्वा राजानं
निस्साय राजोयाने वासन कप्पेसी. तर काय झालं की वर्षा काळामध्ये म्हणजे वर्षावासामध्ये जेव्हा पाऊस होता तर तो जंगलामधून त्या पूर्ण 500 जणांना घेऊन तर आदिनव म्हणजे आदिनवं नेखम्म चानिसन म्हणजे काय झालंय की जे निखम्म चान्स दिसवे कामे पहाय म्हणजे काम भोगामध्ये राहून त्यांनी आदिनव बघितलेत म्हणजे त्याचे डेंजर्स बघितले की ह्या संसारी जीवनामध्ये जे काही दुःख आहे किंवा जे काही भय आहे ते जाणून त्यांनी काय केलं की हिमनंत पविदिस्वा इसी पबज्ज पविजित्वा त्यांनी एका ऋषीकडून प्रवज्जा घेतली. त्यांनी 8 समापत्ती निबत्तेसी 8 समापत्ती म्हणजे 8 ध्यान आहे ते आपण नंतर बघणार आहोत म्हणून मी त्याला हायलाइट केलेलं आहे की हे 8 समापत्ती काय आहेत. तर ते ध्यान प्राप्ती केली. नंतर आता हे जे करत आहेत ना हे बुद्ध स्वतःबद्दल सांगत आहेत. त्यावेळेस ते बोधिसत्व होते त्याबद्दल सांगत आहेत. तर 100 वर्ष काले मग त्यावेळेस ते वर्षामध्ये ते सगळे काय करतात हिमवंत मधून राजाकडे येतात. राजाच्या राज उय्याने वासन कप्पेसी. आता ते शहरामध्ये गावामध्ये आले राजाच्या उद्यानामध्ये. उद्यान म्हणजे उद्यान. उद्यानामध्ये आता ते सगळे 500 भिक्खू आणि बोधिसत्व ते आता इकडे आलेले आहेत. तथवासिके चत्तारो मासे आता तिथे 4 महिने राहिल्यावरती राजानं आपची आता राजा म्हणतो अथ नंग राजा राजा म्हणतोय तुम्ही बनते महल्ल का की वो हिमवंतेन अंतवासिके हिमवंतं तेसेत्वा इदेव वसता. तर त्या बोधिसत्वाला म्हणतात त्या 500 पैकी जो असतो तो बोधिसत्व असतात ते म्हणतात की तुम्ही आता महल्लक झाले आहेत म्हातारे झाल्यात तर तुम्ही आता ह्या 500 लोकांपुढे सोबत परत तुम्ही आता हिमवंतामध्ये न जाता तुम्ही या राज उद्यानामध्येच राहा बाकीच्यांना जाऊ द्या असं राजा रिक्वेस्ट करतोय त्या बोधिसत्वाला. तर बोधिसत्व जेठ्ठं अंतवासिकं पंचतापसतानी पटीच्या पेद्वा. मग आता हा जो बोधिसत्व आहे जो त्या 500 मध्ये एक आहे तो काय करतो की या 500 मधला जो ज्येष्ठ आहे सिनियर मोस्ट अंत्यवासिक म्हणजे स्टुडंट नाही का त्याला सांगतो की या 500 पैकी ह्या 500 जणांना त्यांच्यासोबत पाठवून देतो आणि काय म्हणतो गच्छ त्वं इमेही सद्दी हिमवंतिंग असं. आता हे तुम्ही 500 जण जा आणि त्या ज्येष्ठ अंत्यवासिकाला सांगतो की तुम्ही आता त्याची या 500 जणांची तुम्ही काळजी घ्यायची आहे. मी आता राजगृहामध्येच या उद्यानामध्ये थांबतो आहे. अदं अहं पण इदेवं वसिसामी मी इथेच राहणार. ते उयोजयत्वा संयम तथेऊन वासं कप्पेसी. तर मग त्यांना गुड बाय करून किंवा त्यांना सी ऑफ करून बोधिसत्व आता त्या उद्यानामध्येच राहायला लागले. सोपनस्स जेठ्ठंते जेठ्ठ अंतवासिको राजपबजितो महंतं रज्जं पहायन पबजित्वा कसीन परिकम्मं कत्वा अट्ठ समापत्ती अहोसी. आता परत इथे अट्ठ समापत्ती लाभी अहोसी हा शब्द आलेला आहे म्हणजे त्याला 8ही ध्यानामध्ये प्राप्त झालेले आहे. 8ही ध्यान जे आहेत 8 हे प्राप्त झालेले आहेत. तो कोण ज्येष्ठ अंत्यवासिको जो सिनियर मोस्ट जो स्टुडंट आहे तो आता जंगलात 500 लोकांसोबत राहत आहे त्याला 8ही ध्यानामध्ये प्रावीण्य मिळालेलं आहे ना. तर तो तापसेही सद्दिं हिमवंतिं वसमानो एक दिवसं आचर्य दट्टु कामे हुत्वा ते तापसे आमंत्रित्वा तुम्ही अनकंठानं माना इदेव वसत. आता तो त्यांच्या 500 लोकांना 500 त्या सेजेसना सांगतो की मित्र हो मला आता त्या जो बोधिसत्व आहे जो आता उद्यानात राहतो आहे त्याला भेटायची इच्छा झालेली आहे. आचार्य दट्टु काम तर त्याच्याकडे जाऊन त्याला मला बघायचं आहे. तुम्ही इथेच तपस्या करा मी त्यांना भेटून येतो असं म्हणून हा ज्येष्ठ अंतवासिको तो आला इकडे बोधिसत्वाला भेटायला. तेव्हा काय होते आता इथे सगळी गंमत आहे. तर अहं आचार्य वंदित्वा आगमिस्सामी मी त्या आचार्याला म्हणजे त्या बोधिसत्वाला वंदन करून मी परत येतो. आगमिस्सामी परत येणार. ती आचार्यस संतिकं गंत्वा वंदित्वा पटिसंथारं कत्वा एकं कठ्ठरिकं अंथरित्वा आचार्यस संतिकेव निपज्जी. तर हा जो अंत्यवासिक आहे सिनियर अंत्यवासिक तो काय केलं आता यांच्याकडे आलाय
सिटीमध्ये जो उद्यान आहे जिथे या बोधिसत्व आता आहेत, सॉरी आपण, तर तिथे आलेला आहे आणि तिथे काय केलं त्याने, संतिकन गत्वा वंदित्वा, त्यांना वंदन केलं आणि पटिसंथारन कत्वा, त्याचं विचारपूस केली, बसलंय आणि कट्ठ थरिकन अथरित्वा, मग एक चटई घेतली आणि चटईवरती तो संतिकेवर निपज्जी तो आडवा झोपला. नंतर तस्मी समय राजा, मग त्यावेळेस आता तिथे बोधिसत्व आहेत, हा भेटायला गेलेला आहे तिथे, आणि तिथे त्यावेळेस राजा येतो आणि म्हणतो की तापसंग पस्ससी सामी, आता बोधिसत्वला बघायला मला जायला पाहिजे, म्हणून तिथे येतो. आणि त्या उद्यानात आल्यानंतर गंतवा, तिथे उयानं गंतवा वंदित्वा एकमंतं निषेधी, तर तिथे राजा गेला आणि वंदन केलं आणि बसला. तर तो जो अंत्यवासिक आहे, तो जंगलातून आलेला, तो तापसो राजानंग दिसवा, त्याला राजा दिसला. नेवंग उठासी, तो काही आडवा झोपलेला उठला नाही. निपन्नो एवंग पण, म्हणजे झोपलेलाच असताना तो काय म्हणतोय, अहो सुखं ती उदानंग उदानेसी. हा जो अंत्यवासिक आहे तो राजाला आल्यानंतर सुद्धा अहो सुखंगच म्हणत आहेत, तेव्हा सुद्धा तो सुखाचा आस्वादच घेत आहे. तर राजाला हे फार विचित्र वाटलं की अयं तापसो मग दिसवापी न उठितो, हा जो आलेला आहे तापस अंतिवासिक आलेला आहे, मला पाहून सुद्धा तो उठला नाही, तो झोपलेलाच आहे आणि अजून म्हणतो की अहो सुखं. तर ती अनत्त मनो बोधिसत्तं आहं, मग त्याला जरा विचित्र वाटलं ते. मग तो बोधिसत्वाला म्हणते अयं तापसो यदीक्षकं भूतो भविष्यती, खूप जास्त जेवला वाटते हा. उदानंग उदानेन तो सुख सेयं मे कप्पेती, नुसती मजा करतोय, अहो सुखं असं बोलतोय आणि उठून उठून मला त्याने वंदन पण नाही केलं. त्यावेळेस हे बोधिसत्व म्हणतात, महाराज अयं तापसो पुबे तुम्हा सा दिसो एको राजा अहोसी, म्हणजे हा बोधिसत्व सांगतात की राजा हा सुद्धा त्याच्या पूर्वीच्या जन्मामध्ये तुमच्यासारखा, तुम्हा सा दिसो, तुम्हा आणि सदिसो असा हा शब्द आहे, तुमच्यासारखाच. एको राजा अहोसी, तो सुद्धा राजा होता. आणि अयं अहं पुब्बकाले घी काले रज्जसेरी अनुभवंतो आऊद हत्तेही बहुई रखियन मानोपी एवरूपं सुखं नामं नालत्थ. मी त्यावेळेस राजा, म्हणजे तो तर राजा होताच, पण त्यावेळेस सुद्धा काले होतो मी, असताना गृहस्थ जीवन अनुभवत होतो आणि माझ्याकडे खूप सारे आयुध होते, म्हणजे हत्यार होते आणि खूप सारे रक्षक होते. आता हा बोधिसत्व सांगतोय त्याच्या आदल्या लाईफ मधली घटना, ओके. आणि त्यावेळेस मला काही सुख त्यावेळेस काही तेवढं मिळत नव्हतं. पण आत्तनो पबज्जा सुखं ध्यान सुखंच आरंभं इमं उदानेती, पण त्यावेळेस सुद्धा त्याला सुख मिळत होतं, कारण तो म्हणजे त्यावेळेस त्याला सुख नव्हतं, पण नंतर मग आता काय झालं, अत्तनो पबज्जा सुख ध्यान सुखंच आरंभ इमं उदानेती, पण आता काय झालं, एवंच पण वत्वा बोधिसत्व रय्यो धम्म कथं कथेतुम इमं गाथं आह. तर त्यावेळेस त्याच्याकडे आणि माझ्याकडे सुद्धा हे आयुध होते, रक्षक होते, तरी पण ते सुख प्राप्त झालं नाही. पण आता मात्र त्यांनी ते जे ध्यान प्राप्त केलेले 8 स्टेजेसचे ध्यान प्राप्त केलं, त्याच्यामुळे तो आता काय म्हणतो आहे, यंच अय्ये न रखंती, त्याच्यामुळे तो म्हणतो आहे अहो सुखं. आणि त्यावेळेस मग बोधिसत्वाने त्या राजाला ही गाथा सांगितली, अयंच अय्ये न रखंती योच अय्ये न रखती सवे राजसुखं सेती कामेसु अनपेक्षवा. तर ही गाथाचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे, तर एकदा परत बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हा जो व्यक्ती आहे, जो सुखातून मुक्त झालेला, तो राजसुख अनुभवतो, त्याला कुठल्याही रक्षकाची गरज नसते किंवा तो सुद्धा कोणावरती नियंत्रण ठेवत नाही किंवा कोणाची राखण करत नाही. या ठिकाणी या चित्रामध्ये बघा, आपल्या पीपीटीने खूप सुंदर चित्र याच्यात दाखवलेलं आहे. हा जो अंतवासिक आहे तो आहे
झोपलेला आणि राजा येऊन या बोधिसत्वाला नमस्कार करतो आहे, पण याला काही फरक पडत नाहीये. हा नुसता झोपून अहो सुखं करत आहे. तर अशी गाथा बोधिसत्वाने त्यावेळेस म्हटली होती. तर आता राजा धम्मदेसनं सुतवा, मग राजाने ती धम्मदेसनं ऐकली, आता जी गाथा सांगितली ती ऐकली. तुठ्ठ मानसो वंदित्वा, तो पण संतुष्ट झाला राजा. निवेसने गतो अंतवासिकोपी आचार्य वंदिता, मग तो जो झोपलेला जो अंतवासिक होतो त्याला पण वंदन केलं आणि हिमवंतं नेवं गतो, मग हा जो अंतवासिक आहे हा परत तो हिमवंत नगरामध्ये त्यांच्या 500 लोकांकडे परत जातो. मग हा जो बोधिसत्व आहे तिथेच राहणारा बोधिसत्व पण तथैव विहरंतो अपरिहीन झानो कालंकत्वा ब्रह्मलोके निब्बती, हा जो बोधिसत्व आहे हा तिथेच राहत असताना विहार करत असताना मग त्यांचा मृत्यू होतो कालंकत्वा आणि तो ब्रह्मलोकात उत्पन्न होतात हे बोधिसत्व. अशी इथे गाथा या ठिकाणी ही अट्टकथा संपते. मग आता पूर्वीची कथा आणि पच्चुपन्न कथा म्हणजे आत्ताची घटना, या दोघा गाथांना जोडून बुद्ध काय म्हणतात, सत्था इमं धम्मदेसनं आहरित्वा कसेत्वा द्वेवथुनी कथेत्वा अनुसंधी घटेत्वा, या दोन्ही घटनांची अनुसंधी घटेत्वा यांचा मेळ घालून जातकं संबोधानसी, या जातकाचं संबोधन करतात. तर त्यावेळेस सांगतात की तदा अंतिवासिको, हा जो अंत्यवासिक आहे, हा जो माझा स्टुडंट होता तो आता म्हणजे भद्य थेर आहे, भद्य थेरो अहोसी, आणि गणसत्ता पण अहमेवं अहोसी, हा जो गणसत्ता आहे जो मी त्या राज उद्यानामध्ये राहत होतो, राजाकडे राहत होतो, तो म्हणजे मी होतो, अहम एवं अहोसी. अशा पद्धतीची ही सुखविहारी जातक वर्णना या ठिकाणी संपते आहे. यामध्ये जे हे आलेले आहे 8 झानाचं जे समाप्ती आलेली आहे याची आपण शेवटी चर्चा करणार आहोत. आपण दुसरी जातक वर्णना घेऊया, तर शीलवग्गम मधली. आता हे दुसरं जातक घेऊया आपण, म्हणजे शीलवग्गातलं पहिलं आहे, सिरियल नंबर मध्ये ते 11वं जातक आहे. लक्षण निग जातक वर्णना. तर लक्षण नावाचा जो निग आहे, हरिण आहे, त्या बाबतीतली ही जातक कथा आहे, ही आता पुढे बघूया आपण. तर हे जे 2 मेघ दाखवलेले आहेत हे कसे विरोधाभासी काम, म्हणजे यांचं नेचर आहे हे आपल्याला या जातक अट्टकथेत दिसणार आहे. हा, तर ही गाथा कशी आहे बघा. होती शीलवंतं अथो पटिसंथारं वुत्तिनं लक्षणं पस्सं आयंतं याति संघ पुरखतं अथं पश्यसीमं काळं सुविहीनवं यातिभी. तर होती शीलवंतं अथो, म्हणजे जो शीलवान जगतो किंवा शीलवान असलेल्या व्यक्तीला जे एक अर्थ असतो जीवन जगण्याला, तो कसा अर्थपूर्ण जीवन जगतो, पटिसंथार वृत्तीनं, वृत्ती म्हणजे वृत्ती, नेचर, पटिसंथार म्हणजे सगळ्यांना घेऊन सोबत चालणारा, सगळ्यांची काळजी करणारा, सगळ्यांना गाईड करणारा, सगळ्यांना प्रोटेक्ट करणारा असा जो व्यक्ती असतो तो शीलवंत असतो. शीलवंत लोकच असं करतात, किंवा या गाथेमध्ये जो शीलवंत आपल्याला भेटणार आहे तो त्याचं नेचर या पद्धतीचं आहे. तर या गाथेमधला, या अट्टकथेमधला जो लक्षण आहे, लक्षण पस्सं आयंतं, पस्स म्हणजे पहा, आयंतं येणारा, हा जो लक्षण आहे तो पहा त्या लक्षणकडे. याती संघ पुरखतं, हा पूर्ण त्याचा नातेवाईकाचा जो गोतावळा आहे त्याच्यासोबत तो मिरवतो आहे, त्याच्यासोबत कसा तो येतो आहे. आणि दुसरीकडे बघा, हा अत्त पससीमं काळं, हा काळ नावाचा तो, हा जो दुसरा मृग आहे, दुसरा हरिण आहे, तो बघा काय आहे, सुविहीनं, विहीन आहे म्हणजे जाती विनाई, म्हणजे त्याच्या गोतावळ्याच्या नातेवाईकाचा एक तिकडे अंगपत्ता सुद्धा नाही, सगळे नातेवाईक त्याचे नष्ट झाले, त्याच्यासोबत आता कोणी नाही. तर ही ते दोन मेघ आहेत. तर एक आहे लक्षण आणि दुसरा आहे काळ. या दोघांच्या पर्सनॅलिटी मध्ये कॉन्ट्रॅडिक्शन या ठिकाणी आपल्याला
बघायला मिळणार आहे. अतिशय सुंदर ही गाथा आहे. तर बघूया ही कशी सुरुवात होते या गाथेची. अट्टकथेची. होती शीलवंतं अथो. आता ही जी गाथा आहे, ईदं सत्ता राजगहं उपनिस्सायं वेळुवने विहरंतो देवदत्तं आरभं कथेसी. तर ही जी गाथा आहे, राजगृहामध्ये बुद्ध असताना वेळुवनामध्ये राजगृहाच्या उपनिस्साय म्हणजे वेळुवन, राजगृहाच्या जवळ असलेलं वेळुवन, तिथे विहार करत असताना देवदत्ताच्या बाबतीमध्ये ही कथा आरंभ होते. तर आता आपल्याला देवदत्ताबद्दल माहिती आहे बऱ्यापैकी. तर या अट्टकथेमध्ये त्याचा रोल कसा आहे, हाऊ ही बिहेव्स, तर हे आपण बघूया. देवदत्तस्य वत्थू यावं अभिमार प्रयोजना खंडहाल जातके. मगाशी पण खंडहाल जातक आलं होतं. तर त्या जातकामध्ये सुद्धा देवदत्ताचं वर्णन दिलेलं आहे. आवी भविष्यती त्यात आहे. नंतर यावं धनपालक विसर्जना पण चूळहंस जातके. तर चूळहंस जातकामध्ये धनपालक विसर्जना या सब्जेक्ट वरती धनपालक नावाचा व्यक्ती असतो, त्याबद्दल सुद्धा त्या संदर्भाने सुद्धा देवदत्त याचा संदर्भ येतो. त्याची वेगळं अट्टकथा आहे, ती आहे चूळहंस जातके. हे सुद्धा आ भविष्यती. हा नंतर आपण याचा वेगळा अभ्यास करूया. याव पथवी पवेसना द्वादश निपाते समुद्र वाणिज्य जातिके आवी भविष्यती. मग अजून एक जातक आहे द्वादश निपात, म्हणजे 12व्या निपाता म्हटलं तर ते जातक आहे समुद्र वाणिज्य जातके. याचा सुद्धा आपण स्वतंत्रपणे अभ्यास करणार आहोत. तर त्या जातकात सुद्धा हा देवदत्त कॅरेक्टर त्या ठिकाणी आलेला आहे. तर सुरुवात इथून होते आता खरी. एकस्मी समय एका वेळ देवदत्तो पंचवत्थूंनी याचित्वा अलभंतो संघ भिंदित्वा पंचभिक्खू सतानी आदाय गयासीसे विहरती. तर की नाही, हा जो देवदत्त आहे ना, याचं नेहमी बुद्धांसोबत नेहमी वितुष्ट झालेला आहे. आणि हा जो देवदत्त काय म्हणतो बुद्धाला, की 5 प्रकारचे डिमांड तो सांगतो आहे, की भिक्खूंनी कसं राहायचं, भिक्खूंनी गावात यायचं नाही. ते आपण जे 5 जे डिमांड्स आहेत ते आपण शेवटी बघूया. तर ह्या 5 डिमांडच्या हट्टापायी आणि देवदत्त म्हणाला की मला हे संघामध्ये पाहिजे. तर बुद्धांनी म्हटलं बिलकुल चालणार नाही. तर त्यावेळेस देवदत्त काय करतो, अलब्बतो ह्या 5 डिमांड बुद्धांनी पूर्ण न केल्यामुळे संघं भिंदित्वा संघाला संघभेद केला आणि पंचभिक्खू सतानी आदाय गयासीसे विहरती. तर 500 भिक्खूंना घेऊन गयासीस नावाच्या पर्वतावरती त्यांनी आपला वेगळा संघ निर्माण केला आणि त्याचा तो टीचर झाला. तर यामध्ये संघाने संघभेद केल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत. अथं तेसंग भिक्खूनं यानं परिपाकं अगमासी. तर या भिक्खूंचं जे परिपाक आहे तो आपल्याला पुढे दिसणार आहे. म्हणजे त्या भिक्खूंची अवस्था, त्याच्यासोबत 500 भिक्खूंची अवस्था कशी होती ते नंतर त्यांच्या सगळ्यांच्या निदर्शनास आली. त्यांना कुठलंही ज्ञान किंवा कुठलंही त्याच्यात धम्मलाभ झालेला नव्हता. तंग यत्वा सत्ता द्वे अग्ग सावके आमंतेसी. तर मग जेव्हा हे 500 भिक्खू ना घेऊन तो देवदत्त जातो दुसरीकडे संघभेद करून, त्यावेळेस सत्ता म्हणजे बुद्ध काय म्हणतात, द्वे अग्ग सावेके म्हणजे सारिपुत्त आणि मोगला हे त्यांचे अग्रश्रावक आहे का, आमंतेसी त्यांना बोलवून घेतलं आणि म्हटलं सारिपुत्ता. सारिपुत्तांना म्हणतात बुद्ध, तुम्हाकं निश्चित का पंचसता भिक्खू देवदत्तस्य लद्दी रोचेत्वा पेन सद्दी गत्ता इदानी पण तेस यानं परिपाकं गतं तुम्हे बहुही भिक्खुही सद्दी तत्तं गत्वा तेसं धम्मं देसेत्वा ते भिक्खुही मग्ग फलेही प्रबोधेत्वा गहेत्वा आगच्छता. सारिपुत्ता तू असं कर की हे जे 500 भिक्खूंना घेऊन जो गेलेला आहे देवदत्त घेऊन गेला, तर त्यांची परिस्थिती बरोबर नाहीये, त्यांना कुठलंही ध्यान प्राप्त होत नाहीये तिथे. तू काय कर, या भिक्खूंना तिथे जाऊन प्रबोधन कर, प्रबोधेत्वा, आणि मग्ग आणि फल हे ज्या धम्माचे जे मग्ग आणि त्याचे फल आहेत हे तू त्यांना समजावून दे आणि त्यांना सगळ्यांना घेऊन ये. त्याप्रमाणे तथ एव गंत्वा. मग सारिपुत्र तिथे जातात आणि तेसंग धम्म देसेत्वा, तिथे त्या 500 भिक्खूंना धम्म देतात आणि मग फले ही प्रबोधन करतात
आणि पुनर्दिवसे अरुण उगमन वेलाय, 3 शब्द आहेत तिथे. अरुण म्हणजे सूर्य, उगमन म्हणजे उगवताना, आणि वेलाय म्हणजे वेळी, म्हणजे सूर्य उगवण्याच्या वेळी, जे सकाळी. ते भिक्खू आदाय वेळूवनैव आगमनसु. मग ते 500च्या 500 भिक्खूंना सारिपुत्त थेर सगळ्यांना घेऊन येतात. आणि आगंतवाच पण सारिपुत्त थेरस भगवंतं वंदित्वा ठितकाले भिक्खू थैरं पसंसित्वा भगवंतं आहसू. मग ह्या थेरांची सगळे प्रशंसा करतात की अरे वा, एकट्याने जाऊन हे 500च्या 500 भिक्खू परत आले, नाही का. तर अशी सगळी प्रशंसा सुरू असते. आणि मग मग बुद्ध काय म्हणतात त्यांना सगळ्या, सॉरी, भंते काय म्हणतात की सगळे जे भिक्खू आहेत तिथे जमलेले ते म्हणतात, भंते अमाकं ज्येष्ठ बातिको धम्मसेता सेनापती पंच ही भिक्खुसते ही परिवृत्तो आगंच अतिवीय सोबती. तर तिथे उपस्थित असणारे जे भिक्खू आहेत ते बुद्धाला म्हणतायत की भंते, आमचा जो ज्येष्ठ बातिको आहे, आमचा जो धम्मसेनापती आहे म्हणजे सारिपुत्त, ह्या 500 भिक्खूंसोबत येताना किती अतिवीय सोबती, इतका शोभून दिसतो आहे. देवदत्तो पण परिहीन परिवारो जातो. पण देवदत्ताच्या ज्या गोतावळ्यामध्ये, त्याच्या भिक्षूमध्ये, त्यांच्या परिवारात जेव्हा तिकडे घेऊन गेला, तो कसा दिसत होता? हा जो परिवार तिथे कसा होता? परिहीन म्हणजे हीन दर्जाचा दिसत होता. देवदत्तो तो हीन दर्जाचा दिसत होता. आणि हा धम्मसेनापती आहे, हा अतिवीय शोभून दिसतो आहे, अतिवीय दिसतो आहे. तर हे सांगत आहेत भंते, म्हणजे सगळे तिथे जमलेले भंते सांगत आहेत बुद्धांना, न भिक्कवे. आता बुद्ध उत्तर देत आहेत, न भिक्कवे सारिपुत्तो इदान एव याति संग परिवृत्तो आगच्छन्तो शोभती. म्हणजे आता शोभून दिसत नाहीये हा सारिपुत्त या परिवारासोबत, तर पुबेपी शोभनीय, म्हणजे पूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने सारिपुत्त काम करायचा, अशाच पद्धतीचं त्याचं बिहेवियर होतं. हे बुद्ध भिक्खूंना सांगत आहेत. तर आणि देवदत्तंपी न इदान एवं गणतो परिहीनो, म्हणजे देवदत्ताचं जे अपीरन्स आहे किंवा त्यांचं जे परिस्थिती आहे त्यावेळेस सुद्धा परिहीनच होती, अतिशय तुच्छच होती. पुब्बे सुद्धा म्हणजे पुब्बेपी परिहीन एव वाती. तर तेव्हाही तशीच होती आणि आताही परिहीन आहे, असे बुद्ध सांगत आहेत. मग भिक्खू तसत तसा विभाव अविभाव अर्थाय, म्हणजे तस अर्थ, त्या अर्थ आणि त्याचा अविभाव म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड, म्हणजे त्याचा अर्थ अर्थाय भगवंतं याचीसू. मग भगवंताला या गोष्टीचा अर्थ सांगायला सगळ्यांनी याचना केली की तुम्ही असं का म्हणताय की आताच तो शोभून दिसतो सारिपुत्त, आणि पूर्वी पण शोभून दिसायचा, म्हणजे आता दिसतो असं नाही, पूर्वी पण असायचा, आणि देवदत्ताचं सुद्धा बिहेवियर तसंच होतं पूर्वी सुद्धा. तर असं तुम्ही काय म्हणतात ते जरा आम्हाला एक्सप्लेन करून सांगा, ते जरा स्पष्ट करा. तर त्यावेळेस भगवा भवंतरेन पटिचन्न कारण पाकटं अकासी. त्यावेळेस हे जे बुद्ध आहे त्याचं कारण पाकट प्रकट करतात किंवा त्याची बॅकग्राऊंड स्टोरी सांगतायत. आता आपण अतीत कालामध्ये चाललोय. तर अतिते मगध रठ्ठे, मगध राष्ट्रामध्ये काय होतं? राजगह नगरे एको मगध राजा रज्जन कार्यसी. तर या मगध राष्ट्रामध्ये राजगृहामध्ये एक मगध राजा राज्य करायचा. तदा बोधिसत्व मिगयोनियन पटिसंधी गहेत्वा. तर हा जो बोधिसत्व आहे म्हणजे बुद्ध, त्यावेळेस बोधिसत्व होते आणि मिगयोनीमध्ये त्यांनी पटिसंधी घेतली होती, म्हणजे त्यांचा हरिणाच्या पोटी हरिणाच्या रूपामध्ये जन्म झाला होता. आणि उद्दीपत्तो मिग सहस्र परिवारो अरय्ये वसती. मिग सहस्र म्हणजे 1000 मिग असलेला परिवार, मिग म्हणजे हरिण किंवा मृग, नाही का. तर यांच्या 1000 परिवारासोबत अरण्यामध्ये तो राहत होता बोधिसत्व. तस लखनौच काळोच ती द्वे पुत्ता आहेसू. तर या
बोधिसत्व हरिणाला 2 पुत्र होते, एक तर लखणो आणि दुसरा काळो. तर सो अत्तनो महलक काले, तर बोधिसत्व म्हणजे माझा त्यावेळेस मी बोधिसत्व असताना अत्तनो म्हणजे माझं म्हातारपण आल्यामुळे ताता अहं इदानी मल्लको, तो मुलांना सांगतोय जवळ बोलवून तो हरिण काय सांगतोय, तुम्ही इमम गणन परिहरत, आता मी म्हातारा झालो आहे, असं करा, हा जो 1000 हरणांचा जो कळप आहे, आता तुम्ही यांची रक्षण तुम्ही करायचं आहे, असं तो महल्लको मिग मिग महल्लको सांगतोय, म्हातारा हरिण सांगतोय. तर पंच पंच मेघ सतानी एक एकन पुत्तन पटीच्या भेजली. तर 500 हरणांचे 2 ग्रुप केले आणि एक ग्रुप लखनोकडे दिला आणि दुसरा काळोकडे दिला. तर तो पठ्ठा आहे. ते द्वे जना निगगणन परिहरंती, आणि त्यानंतर हे जे 2 जण आहेत, हा लखणो आणि काळो, 500 मृगांना त्यांचं त्यांचं रक्षण करू लागले, त्यांच्या सोबत राहू लागले. तर पुढे काय होतं बघा, मगध रठ्ठंस्मीच, मगध राष्ट्रामध्ये स्वस्य पाक समय किट्ट संबंधो अरये निगानन परिपंथो होती. तर त्यावेळेस काय होतं की सस्य पाक समय म्हणजे शेती करण्याच्या वेळेस काय होतं की त्यांना बरंचसं काम करावं लागतं. किट्ट संवाद आहे म्हणजे शेतीची मशागत करणं आहे, झाडांना पेरणं, वाढणं, नंतर त्याचं हार्वेस्टिंग, हे सगळं काम करत असताना काय होतं की तिथल्या अरण्य निगानन परिपंतो होती, तर तिथल्या हरणांचा ह्या शेतीला त्रास व्हायचा. तर मग काय करायचे, हे त्रास होत असल्यामुळे मनुष्य सस्य खादकानं निगानं मारणं अथ्थाय तत्थ तत्थ ओपात खणते. तर मग माणसं काय करायचे की शेती करणारे काय करणार, हे सस्य खादकानं, जे शेतीला खायला येणारे, जे शेती नष्ट करणारे जे मृग आहेत, तर मारणं अथ्थाय, त्यांना मारण्यासाठी ओपातम खणती किंवा त्यांच्यावरती नियंत्रणासाठी काय करायचे, खड्डे खोदून ठेवायचे, ओपातम. किंवा सुलानी रोपेंती, काट्यांचे झुडपं तयार करायचे की जेणेकरून तिथून ते काट्याकुट्यातून ते आले नाहीत पाहिजेत. पाषाणयंतानी सज्जेंती, दगडं मारायचे त्यांना. किंवा कुठं पासादयो पासे ओढेंती, म्हणजे काय करायचे, लपून छपून, पासादयो म्हणजे छोट्या छोट्या फासे, फासे म्हणजे पाश किंवा फासे म्हणतो ना, फासे पारधी, त्या पद्धतीने ते काय करायचे आणि ते अरण्यातलं शेती खाणारे जे येणारे जे मृग आहेत त्यांचा विनाश करायचे. तर अशा पद्धतीने ते लोक आपल्या शेतीचं प्रोटेक्शन करण्याचं आणि त्या हरणांना खायला म्हणजे स्वतःला मारून खाण्यासाठी पण ते उपयोगात आणायचे. तर मग त्यावेळेस जो बोधिसत्व किट्ट संवादाय यत्वा द्वे पुत्ते पक्को सापेत्वा आह ताता अयन किट्ट संवादो समय बहुमिगा विनाश पापुणंती मयंग महल्लिका येन केनची उपायन एकस्मिठाने विनिता अमेस्सामं तुमे तुमाकं मेघगणे गहेत्वा अरये पब्बतं पातं पविसित्वा सत्सानं उद्धटकाले आगयाथाती. तर काय म्हणतो हा जो बोधिसत्व हरिण आहे, तो काय म्हणतो, आता तो तर म्हातारा झालेला आहे, त्या 2 पुत्रांना सांगतो की आता तुम्ही काय करा की सत्सानं उद्धटकाले, आता ही जी शेतीचं कामं सुरू आहेत, शेतीचं बी पेरण्यापासून तर त्याचं पूर्ण हार्वेस्टिंग होतपर्यंत तुम्ही काय करायचं, अरण्ये पब्बत पादन, तुम्ही काय करा त्या अरण्याच्या जवळ जे पब्बत आहे, पर्वत आहे, त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश करायचा आहे, त्या अरण्यात राहायचं आहे आणि तुम्ही स्वतःचं रक्षण करायचं आहे. हे लोक तुम्हाला सोडणार नाहीत, शेती करणारे लोक तुम्हाला सोडणार नाहीत. तुम्ही तिथे पीक खायला जा, नाही तर नका जाऊ, त्यांना तर तेच वाटेल की हे आपले शत्रू आहेत, हे तर आपल्या पिकाची नासाडी करणारच, म्हणून ते तुम्हाला ठार मारतीलच. तर मग आता हे जे दोघे भाऊ आहेत, काळू आणि लखन, ते काय म्हणतात, साधू, हो ठीक आहे पिता. मग साधू ती पितू वचनं सुतवा, ते ऐकून सपरिवारा निखमिसू, आता 500 मृग घेऊन हे दोघे भाऊ आपल्या त्या जंगलाकडे निघाले, पब्बताच्या दिशेने, नाही का, अरण्यामध्ये जाऊन आता ते हे करणार, आपले वहिवाट करणार जोपर्यंत शेतीचे कामं सुरू आहेत. तर त्यावेळेस काय होतं, तेसन पण गमन मग्गम मनुष्य जानाती,
तर गमनमग्ग म्हणजे ह्या मृगांना जाण्या येण्याचा मार्ग या लोकांना माहिती होता. इमस्मिकाले मेघा पब्बत आरोहंती, इमस्मिकाले ओरोहंती. म्हणजे हे लोक, हे जे मृग आहेत, त्या पर्वतावर चरायला केव्हा जातात, केव्हा चढतात आणि केव्हा उतरतात. आता हे चरायला चालले आपल्या शेतीच्या व्यतिरिक्त आपल्या सुरक्षित ठिकाणी चरायला जातात. तर हे मनुष्य जानंती हे लोकांना माहिती असतं तिथल्या. तर मग काय होतं की ते तत्थ तत्थ पटिच्छन्नठाने निलिना बहु मिगे विजित्वा मारेती. तर हे सगळं माहीत असल्यामुळे ते लोक काय करायचे, त्यांना बरोबर हेरून, त्यांच्यावर लक्ष ठेवून, त्या ठिकाणी जाऊन त्यांचा मार्गात अडवून त्यांना मारून टाकायचे. विजित्वा म्हणजे ॲरोनी मारायचे, विजित्वा. काळं मिग, आता हे माहिती होतं सगळ्यांना, ह्या दोघांनाही, म्हणजे काळ आणि लखण दोघांनाही हे माहिती होतं. तर काळ मिगो अत्तनो दंदत्ताय. दंदत्ताय म्हणजे जो धांदरट व्यक्ती असतो ना, द्विधा मनस्थितीवाला, इडियट. तर हा जो काळो असतो ना, तो अत्तनो दंदत्ताय. हा एकदम द्विधा मनस्थितीवाला, कन्फ्युज्ड. इमायं नामं वेलायं गंतव्य, इमायं वेलायं न गंतव्य. म्हणजे केव्हा जायचं पर्वतावर चारा खायला आणि केव्हा नाही जायचं, याचं काही त्याला ताळतंत्र माहिती नसायचं. अजानंत, काही माहिती नाही. मग काय करायचा, मिगगणन आदायन तुब्बणनेपी सायन्नेपी पदोसेपी पच्चुसेपी गामद्वारे न गच्छती. त्या ग्रामद्वारा म्हणजे जे गावाच्या जी वेश आहे, गावाची वेशी आहे ना, तिथून किंवा जे लोकांना माहीत असलेले रस्ते, तिथूनच ते आपल्या 500 ग्रुपला, 500 परिवाराला घेऊन ते आपल्या डोंगराकडे जायचे चरायला. मनुष्य तत्थ तत्थ पद्धती या ठिकाण. मग आता माणसं तर त्या ठिकाणी ते पाळतीवर राहायचेच. च निलीनाच बहु मेघे विनाश पापेंती. ते काय करायचं, लपून राहायचे, त्यांच्यावर त्या मृगांवरती अटॅक करायचे आणि त्यांना त्यांचा विनाश करून टाकायचे. मग काय व्हायचं, एवं सो अत्तनो दंदत्ताय बहु मेघे विनाशं पापित्वा. तर याच्या या धांदरटपणामुळे दंदत्ताय काय झालं की बहुमिगे विनाश, खूप सारे या 500 पैकी त्याच्या टीम मधले बरेचसे मृग मरण पावायला लागले, विनाश व्हायला लागला त्याचा. अपक्के हे व मिगेई अरण्य पवेसी. अतिशय थोडे मृग आहेत ते अरण्यापर्यंत पोहोचले, जे काही शिल्लक ठेवलेले नाहीत त्यांनी. आणि हा जो दुसरा जो मृग आहे लखण, हा हुशार असतो. तो काय करतो, लखण मेघ पण पंडित हो देतो उपाय कुशलो. याच्याकडे उपाय कौशल्य असतं, हा पंडित असतो, हा ज्ञानी असतो. तर तो काय करतो, इमाय वेलाय गंतव्य, आपण यावेळेस गेलं पाहिजे. इमाय वेलाय न गंतव्य, यावेळेस आपण जाता कामा नये. लोक आपल्या पाळतीवर राहू शकतात, पाळतीवर आहेत, त्यांना आपल्याबद्दल माहिती आहे. तर सो गामद्वारे नपी न गच्छत. ते त्या गावाच्या द्वाराकडून, वेशीकडून न जाता, दिवापी न गच्छती म्हणजे दिवसा पण नाही जायचे. पदोसेपी न गच्छती, वेळी अवेळी नाही जायचे. पच्चुसेपी म्हणजे अजून त्या ठरलेल्या वेळा ज्या पॉसिबल आहेत, ज्या वेळेस आपल्याला धोका आहे, अशा वेळेस सुद्धा नाही जायचे. निगगणन आदाय अड्ढरत्त समये व गच्छती. म्हणजे मध्यरात्री ते तिकडे जायचे अरण्याकडे आणि चरायला जायचे. तर तस्मा एकंपी मिगम अविनाशित्वा अरण्य पविसी. तर ते सगळेच्या सगळे 500 मेघ घेऊन ते अरण्यामध्ये पविसी म्हणजे तिथे ते राहायचे. तर असा हा जो लखण मेघ आहे, लखण मृग आहे, हा अतिशय उपाय कौशल्य वापरून तो त्या पूर्ण 500 मृगांचं रक्षण करायचा. तर ते तत्थ चत्तारो मासे वथित्वा. तर 4 मास, 4 महिने आपले पिकांचं जे सीझन असतं त्या सीझन मध्ये सय्येसु उद्धटेसु पबत्ता ओतरिंसु. तर सस्सेसु सॉरी, म्हणजे हे सस्सेसु उद्धटेसु म्हणजे पीक काढून झाल्यापर्यंत, पबत्ता ओतरिंसु हे पूर्ण पीक होईपर्यंत, नंतर ते तिथून बाहेर आले. काळो पच्छा गच्छन्तोपि पुरी मन येनेव अवशेष मिगे विनाशं पापेंतो एककोव आगमी. हा जो काळो जो आहे, त्याच्यातले याचे सगळे मृग मरण पावल्यामुळे हा एकक
एकटा शिल्लक राहिला. तर लक्षणोपन एकमेगंपी अविनाशित्वा पंचही निगसतेहिनी परिउत्तू माता पितुनं सत्तिकं आगमी. तर हे जे दोघंही आहेत, काळा आणि लखनो, हे दोघंही तो क्रॉपचा सीझन संपल्यानंतर आपापल्या परिवारासोबत परत ते बोधिसत्व भिगाकडे आलेत, की आम्ही बघा 4 महिने या दोघांचं दोन्ही ग्रुपचं रक्षण केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता आम्ही परत आलेलो आहे, असं ते सांगतायत बोधिसत्व मिगाला. तर बोधिसत्व देवेपी पुत्ते आगंछत्वे दिसवा. मग तो जो बोधिसत्व मिग आहे तो आपल्या पुत्रांना येताना बघून मिग गणेन संदती सद्धी म्हणते तो इमंग गाथन समुठ्ठा पेसी. त्यावेळेस ते गाथा म्हणतात बोधिसत्व. बघा, होती शीलवंतं अठ्ठो पटिसंथार वृत्तीनं. जो शीलवंत आहे, जो खऱ्या अर्थाने शीलवंत आहे, तो काय करतो, पूर्ण पटिसंथार करतो, अशी त्याची वृत्ती असते. असा तो सगळ्यांचं संरक्षण करतो. हा बघा लक्षण, लक्षणं पस्स आयंत. तो काय करतो, पूर्ण जाती संघ परिपुरखतन, पूर्ण जातीच्या, पूर्ण नातेवाईकांच्या गोतावळ्यासोबत परत आलेला आहे. आणि हा मेघ अथ पसस इमंग काळंग. आणि हा काळ बघा, सुविनिह म्हणजे विहीन, सॉरी, म्हणजे विहीन कोणासोबतच नाही आहे, जाती विहीन आहे, म्हणजे याच्यासोबत कोणीही नातेवाईक नाही आहे. त्याचे सगळे नाते गोते, सगळा जो परिवार आहे तो मारला गेलेला आहे. अशा पद्धतीची गाथा हा बोधिसत्व मिग म्हणतो आहे. तर मग आता ह्या दोन्ही पच्चुपन्न आणि अतीत या दोन्ही गाथांबद्दल आता भाष्य करताय सत्था. सत्थापि सत्थ म्हणताय, न भिक्कवे सारीपुत्तो इदान एवं यादी संघ पारिवारितो शोभती. परत म्हणतात की हा जो सारीपुत्त आहे ना भिक्कूंनो, हा आताच पूर्ण आपल्या परिवाराचं रक्षण नाही करत आहे आणि परिवारात शोभून दिसत नाही आहे. ती शोभती, पूर्वी सुद्धा तो शोभूनच दिसायचा. आणि नच देवदत्तो, हा देवदत्ता सुद्धा एतरीही एव गणम्मा परिहीनो. तर हा त्यावेळेस सुद्धा तो परिहीन दिसायचा, हीन दर्जाचा दिसायचा. कुबेपी परिहीनो, त्यावेळेस सुद्धा तो तसाच परिहीन असायचा. इमंग धम्मंग देसनं दस्सेत्वा, अशी धम्मदेसना दिल्यावर द्वे वत्थूनी कथेत्वा, दोन वत्थू कुठल्या, अतीत आणि पच्चुपन्न, या दोन्ही कथेत्वा अनुसंधी घटेत्वा, या दोन्ही गाथांचा जोड करून मेळ घालून जातकं संबोधानाची, मग या जातकाचं संबोधन केलं. आणि तेव्हा म्हणतात बुद्ध, तदा काळो देवदत्त अहोसी. तर हा जो काळ मृग आहे ना, त्यावेळेस तो आताचा जो देवदत्त आहे ना, तो काळो होता, काळो मृग होता. आणि परिसा पिस्स देवदत्त परिसावं. तर ही जी परिषा दिसते ना, म्हणजे हा जो गोतावळा देतो ना भिक्खूंचा, तर त्यावेळेस तो देवदत्ताचा म्हणजे त्या काळोचा होता. तशाच पद्धतीचे ते लोक होते. आणि लखनो सारीपुत्तो, हा जो सारीपुत्र आहे, सारीपुत्त आहे, हा जो आहे त्यावेळेस लखनो मेघ होतो. आणि त्याची जी परिसा आहे, त्याचा जो गोतावळा आहे, त्याची जी नातेवाईकांची जी गर्दी आहे, त्यावेळेस आताची जी आहे ही बुद्ध परिसा आहे, हा बुद्धाचा संघ आहे. आणि ही जी माता त्यावेळेस होती, या लखनो आणि काळोची जी माता होती, ती होती राहुल माता. आणि पिता पण अहम एवं अहोसी, मी त्यांचा पिता होतो. हा जो बुद्ध बोधिसत्व जो होता तो मीच होतो, असं बुद्ध या याच्यामध्ये संबोधान जातकामध्ये सांगतायत. आणि अशा पद्धतीने ही दुसरी लक्षण मेघ जातक या ठिकाणी वर्णना पठमा ही या ठिकाणी संपते आहे 11वी अट्टकथा जातक. तर आता आपण पहिल्या, आता याच्यामध्ये दोन्ही गाथा बघितलेल्या आहेत आपण. या दोन गाथामध्ये एक सुखविहारी जातक बघितलाय आणि लक्षण निग जातक बघितलंय. आता थोडस ऍव्हरेज बघू आणि मग थोडस अनालिसिस करू आपण. तर सुखविहारी जातक मध्ये सदैव सुखात राहणारा जो आहे भद्दियथेर, पूर्वी सुद्धा सुखातच होता. ज्यावेळेस तो हे होता, सेजेस होता, तपस्वी होता, त्यावेळेस सुद्धा तो त्या राजाला घाबरायचं नाही, म्हणजे त्याला कोणावरच त्याचं नियंत्रण त्याला गरज नव्हती.
आणि आता सुद्धा तो सुखातच वावरतो आणि त्याच्यामुळे तो नेहमीच अहो सुख असंच बोलतो आहे. त्या जंगलात सुद्धा जरी एकटा असला तरी तो अहो सुखच म्हणत आहे. या गाथेचं सार असं की जे स्वतः इतरांच्या संरक्षणात राहत नाहीत किंवा अथवा इतरांवरती नियंत्रण ठेवत नाहीत. काही गरज नसते दुसऱ्यांवरती दबाव टाकण्याची. जे थोडक्यात जे भयमुक्त असतात, ज्यांना कशाचीच भीती नसते, ते ऐहिक सुखाची अपेक्षा न ठेवता परम सुखामध्ये राहतात. असं हे बुद्धांनी या ठिकाणी सार सांगितलेलं आहे. आणि मृग जातक जे आताच आपण बघितलेलं आहे त्यामध्ये जो सर्वांना घेऊन चालणारा जो सारीपुत्त आहे, सारीपुत्त थेर आहे आणि संघभेद करणारा देवदत्त, याची ही घटना आपण आता बघितलेली आहे. तर त्या सारीपुत्त कशा पद्धतीने संघाला घेऊन चालतो आणि अशा पद्धतीचा त्याचा जो रिझल्ट आहे तर कसा होतो की शीलवान व्यक्ती आहे कशी सर्वांशी मित्रत्वाने वागते, स्वतःचे आणि नातेवाईकाचे कसे संरक्षण करते हे आपल्याला याच्यातून दिसतं. आणि दुःशील व्यक्ती म्हणजे हा देवदत्त स्वतःची आणि इतरांची हानी करते, स्वतःला तर दुःखात लोटतेच आणि इतरांना सुद्धा दुःखात लोटतेच. असे ह्या दोन आपण जातक कथा बघितलेल्या आहेत. तर सारीपुत्ताबद्दल तर आपण बोलूच, त्यापूर्वीच आता आपण एक महत्वाची गोष्ट आपण बघणार आहोत की जसं आपण पहिल्या जातक वर्णनामध्ये जे बघितलेलं आहे की देवदत्तो ध्यानलाभी जातो, नाही का. तर देवदत्ताला ध्यान बुद्धांनी शिकवलं आणि सारीपुत्ताला ध्यान शिकवलं. आता या दोघांची कंपॅरिझन बघा. तर देवदत्त यांनी ध्यान प्राप्ती केली, तर कुठली ध्यान प्राप्ती केली? बुद्धांचे जे ध्यानलाभी काय होते, जे 8 समापन्नी आपण बघितले ना, तर ते 8 पत्ती जे आहेत ते हे आहेत: प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान. हे झाले आपले लोकीय ध्यान. आणि नंतर पंचम, छट्टम, सप्तम आणि अठ्ठम हे 8 हे जे आहेत हे ज्याला अरूप ध्यान म्हणतात ते आहेत 4. तर हे 8 समापत्ती जे आहेत तर त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. तर याची जे पालीचे स्टुडंट आहेत त्यांना व्यवस्थित हे लक्षात आलं असेल, पण ज्यांना पहिल्यांदा जे ऐकत आहेत या समापत्तीबद्दल तर त्याबद्दल थोडंसं सांगतो की हे वितक्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता हे प्रथम ध्यानाला हे बेसिक ध्यान असतं. प्रथम ध्यान नंतर दुसऱ्या ध्यानामध्ये जेव्हा जातो म्हणजे हायर स्टेटला जातो तेव्हा आपल्याकडे फक्त प्रीती, सुख आणि एकाग्रता एवढंच असतं. नंतर तृतीय ध्यानमध्ये सुख आणि एकाग्रताच असते. आणि जे अहोसुख असतं नाही का, सुख मिळायला लागतं ते तृतीय ध्यान. आणि काही वेळाने तर मग हे सुख सुद्धा निघून जातं आणि मग काय ते नुसतीच एकाग्रता राहते. त्यावेळेस उपेक्षा निर्माण होते आणि उपेक्षा निर्माण झालं म्हणजे माइंड एक इक्वॅनिमस लेवलला येतो. जे विपश्यना करतात त्यांच्या लक्षात आलं असेल हे उपेक्षा ध्यान. तर हे चतुर्थ ध्यान. तर चतुर्थ ध्यानानंतरच आपल्याला एनलायटनमेंट किंवा जे अर्हत पद म्हणा किंवा काय म्हणतात दुःखापासून मुक्तीचा जो मार्ग आहे तो निब्बाणाकडे जाणारा मार्ग हा इथूनच सुरू होतो, नाही का. पण हे जे 8ही ध्यानामध्ये प्रावीण्य सगळ्यांनाच म्हणजे बुद्धांनी पण मिळवलं होतं. तर ते पुढचे जे ध्यान आहेत ते आहेत पंचम, छट्टम, सप्तम, अठ्ठम. ते आकाशायतन आहे 5वं ध्यान. वियान आयतन हे 6वं ध्यान. अकिंचायतन आणि नेवसय्या नासय्या. तर आकाशयान म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन जो असतो ना, तो जो तुमचा जसं की या खालच्या ध्यानामध्ये तुमचा ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन किंवा जे कम्मठान असतं ते तुमचं श्वास असू शकतो, नाही का. आपण श्वासावरती ध्यान करतो किंवा वेदनांवरती ध्यान करतो, तर हे कम्मठान झाले. तर हे आपले लौकिक. पण हे जे आहेत ना अरूप ध्यान आहेत ना, हे पूर्ण आकाश व्यापेल अशा पद्धतीचं कम्मठान असतं. वियान म्हणजे विज्ञान है ना, ते पूर्ण कॉन्शियसनेस, एंटायर कॉन्शियसनेस इज द ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन. अकिंचयतन मीन्स द स्मॉलेस्ट पार्टिकल, त्याच्यावरती ध्यान करता येतं. आणि नेवसय्या नासय्या हे म्हणजे तुमचं ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन आहे किंवा नाही आहे हे सुद्धा कळत नाही. तर याबद्दल जास्त माहिती घ्यायची गरज नाहीये. सांगायचा मुद्दा माझा वेगळा आहे की हे 8ही ध्यान प्राप्त केलेला देवदत्तो आणि हे 8ही ध्यान प्राप्त करणारा
सारिपुत्त, या दोघांमध्ये काय फरक आहे, नाही का? दोघांनाही अरहतपद प्राप्त व्हायला पाहिजे होतं, पण देवदत्ताला ज्ञानप्राप्ती, ध्यानसानी सगळंच केलं, ध्यान सगळंच केलेलं आहे देवदत्तानी, पण तो एकदम अकुशल मार्गाने लागला. त्याचं कारण असं आहे की चतुर्थ ध्यानानंतर जे काही आपल्याला यथाभूत ध्यान दर्शन करायचं असतं ते म्हणजे अनिच्च, अनक्त आणि दुःख, हे जोपर्यंत तुम्ही एक्सपिरियन्शियल लेवलला एक्सेप्ट करत नाही किंवा त्याच्यावरती स्वतःवरती त्याच्यावरती तुम्हाला जाणून घेता येत नाही स्वतःला, हे दुःख आहे, हे अनंत आहे, म्हणजे याच्यात कुठलाही सोल नाही किंवा हे नो सेल्फ आहे आणि लॉ ऑफ इम्परमनन्स आहे, या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला यथाभूत ध्यान दर्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही अनहत किंवा निब्बाणाकडे जाऊ शकत नाही, हे मला या ठिकाणी हायलाइट करून सांगायचं आहे. त्यामुळे जरी देवदत्त ध्यानलाभी होता तरी पण तो कुशल कर्मामध्ये आला नाही, त्याला अर्हत पद प्राप्त झालं नाही. ऑन द कॉन्ट्ररी त्याची जी विकृत जी मनस्थिती होती ती तशीच राहिली. हे आपण लक्षात घ्या की ज्ञान प्राप्ती करणारे आजही लोक आहेत. या वरच्या 4 ध्यानामुळे तुम्हाला सुपर नॅचरल पॉवर्स येतात, देवदत्तालाही होत्या, पण निब्बाण प्राप्त होत नाही, सुख प्राप्त होत नाहीये. हे जे सुपर नॅचरल पॉवर त्यांना प्राप्त होतात या शेवटच्या 4 ध्यानामुळे, त्याचा ते दुरुपयोग करतात, त्याचा काहीही सुखाशी किंवा निब्बाणाशी त्याचा युटिलायझेशन होत नाहीये. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण याला जातो किंवा मेडिटेशनला जातो किंवा जे काही भिक्खू याच्याकडे जातात, निब्बाणाच्या मार्गावर चालायला लागतात, त्यावेळेस त्यांना अनिच्च, अनंत, दुःख हा जो मार्ग आहे हा निवडावाच लागतो, त्याला दुसरा पर्याय नाहीये. तुम्ही कितीही ध्यान करा त्याचा काही या ठिकाणी ह्या वरच्या 4 ध्यानाचा उपयोग होत नाहीये. तर अनिच्च, अनंत, दुःख आणि हा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दुःखाचे 4 आर्य सत्य हे दुःख आहे, ह्या दुःखाचा उगम आहे, ह्या दुःखाला कारण आहे आणि या दुःखाचा मार्ग आहे, तो म्हणजे आर्य अष्टांगिक मग्गो आपल्याला इकडे सापडतो. नंतर अनंत, नो सेल्फ आणि अनिच्च, द लॉ ऑफ इम्परमनन्स. आणि बुद्धांचा जो शोध असेल तो इथेच आहे. कारण काय होतं की बुद्धांनी बोधी प्राप्ती होण्यापूर्वी हे 8ही ध्यान केले होते, नाही का? आपल्याला माहिती आहे उदक, रामपुत्त आणि आलार कालामानी 7वं ध्यान शिकवलं होतं बुद्धांना. आणि नंतर बुद्ध म्हणाले की नाही, माझं समाधान नाही झालं, मला दुःखाचा मूळ काही कळलेलं नाहीये, तुम्ही अजून शिकवा. तर मग आळार काम सांगितलं की नाही, मला एवढंच माहिती आहे. मग ते उदक रामपुत्ताकडे जातात. मग तो उदक रामपुत्त, त्यावेळेस हे सुद्धा सगळे ध्यानाचे काय असतात, खूप मास्टर झालेले असतात हे सगळे, त्यांचे जे गुरु असतात उदक रामपुत्त वगैरे, यांनी 8वं ध्यान शिकवलं. पण बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली नाही. उदक रामपुत्तांना म्हटलं त्यांनी की बस एवढंच का? तर उदक रामपुत्त म्हणाले हे एवढंच आहे, त्याच्यापूर्वी मला माहिती नाही. आणि त्याच्यानंतर मग बुद्ध त्या 5 भिक्खूंसोबत 5 जे त्यांचे सवंगडी असतात त्यांच्यासोबत ऑस्टेरिटी सुरू करतात, नाही का? म्हणजे तीव्र पद्धतीचं स्वतःला क्लेश उत्पन्न करणारा ध्यान करतात. पण तरी सुद्धा बुद्धांना दुःखाचं, अनंत आणि अनिश्च याचा शोध लागत नाही. आणि हा शोध नंतर मग ते 5ही त्यांच्या सेजेसना सोडून देतात बुद्ध. आणि नंतर स्वतःच्या रिसर्चने हे सगळं स्वतःच्या रेफरन्स, स्वतःच्या यथाभूत ध्यान दर्शन करून बोधिवृक्षाखाली, हा त्यांचा रिसर्च आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या पाली स्टुडंटला हे सगळं माहिती आहे, पण सर्वसाधारण व्यक्तींना हा प्रश्न नेहमी पडत असतो की देवदत्त का अर्हत झाला नाही, त्यांनी बुद्धांची शिकवण का घेतली नाहीये? कारण त्यांनी हा मार्ग चूज केला नाही. बुद्धांनी सांगितला हा मार्ग आहे, तुम्हाला चालावं लागेल, तुम्हाला त्याचं मार्गक्रमण करावं लागेल. देवदत्तांनी नाही केलं. त्याला वाटत होतं की देवदत्ताला वाटत होतं की मला सुपर नॅचरल पॉवर आहेत, मी पॉवरफुल आहे, त्यामुळे माझं ऐकलं पाहिजे बुद्धांनी. त्याच्यामुळे त्यांनी संघभेद केला, भरपूर त्याच्यावरती बुद्धांवरती शत्रुत्व केलं. पण त्याच्या सगळ्या आपल्याला स्टोरीज माहिती आहे. मग फक्त मला या ठिकाणी ही गोष्ट हायलाइट करायची होती की ध्यानलाभी जरी झालो आपण, पण जर तुम्हाला अनिश्चय, अनंत, दुःख याचा बोध झाला नाही,
तर त्या ध्यानाचा तुम्ही खऱ्या अर्थाने उपयोग करून घेतला नाही, असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि नंतर एक गोष्ट आली होती आपल्याला आताच, देवदत्ताबद्दल बोलत होतो आपण नाही का, पंचवत्थुनी याचित्वा नाही का, पहिल्या दुसऱ्या गाथेमध्ये आला, दुसऱ्या जातकामध्ये आलेलं हे वाक्य आहे, देवदत्तो पंचवत्थुनी याचित्वा अलभंतो संग भिंदित्वा. 5 गोष्टींचं डिमांड केल्यामुळे बुद्धांनी त्याला नाकारलं की ह्या गोष्टी मला मान्य नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं, संघभेद केला होता आणि 500 भिक्खूंना घेऊन तो वेगळा झाला होता नाही का. तर ह्या 5 गोष्टी कुठल्या होत्या त्या आपण थोडक्यात बघूया. तर ह्या 5 गोष्टी होत्या, एक तर हे जे त्यांचा जो भिक्खू संघ आहे हा, त्यांनी फक्त जंगलातच राहायचं, अरण्यका, त्यांनी वस्तीमध्ये किंवा लोकांमध्ये येऊन पिंडपात करायचा नाही, त्यांना जंगलामध्येच राहायला पाहिजे त्यांनी. ही देवदत्ताची पहिली डिमांड होती. दुसरी डिमांड होती पिंडपातिका. तर ते काय म्हणतात की देवदत्त काय म्हणतो बुद्धांना की त्यांनी फक्त पिंडपात म्हणजे जे काही भिक्षाटनातून मिळालं तेच खायचं, कोणाच्या घरी तुम्ही जाऊ शकत नाही, कोणाच्या घरी कोणी इन्व्हाइट केलं तरी कुठल्याही भिक्खूंनी जाऊ नये, हे डिमांड होती देवदत्ताची दुसरी. तिसरी होती पंचकुलिका. तर पंचकुलिका म्हणजे चिंध्या, फेकून दिलेल्या कपड्यांच्या चिंध्या घालायच्या, ही कंपल्सरी अट होती. पण बुद्धांनी काही म्हटलं नाही की पंचकुलिक त्यावेळेस पण पंचकुलिक भिक्खू होते नाही का चिंध्या घालण्याचे, ते त्यांनी बरंच घेतलेलं होतं, पण ती काही कंडिशन नव्हती की पंचकुलिकच चिवर घातलं पाहिजे, चिंध्यांचंच चिवर घातलं पाहिजे. पण देवदत्ताने ती डिमांड ठेवली होती की कंपल्सरीने त्याने चिंध्यांचं चिवर घातलं पाहिजे, फेकून दिलेल्या चिंध्यांचं. आणि बुद्धाने सांगितलं नाही, ते त्यांचं ऑप्शन आहे, त्यांनी ते दान दिलेलं चिवर सुद्धा घेऊ शकतात. आणि चौथं होतं, दे शुड नॉट ड्वेल ॲट द फूट ऑफ, दे शुड बी ड्वेल ॲट द फूट ऑफ द ट्री. म्हणजे त्यांनी जंगलातच राहायचं आणि रुक्ष मुले राहायचं, म्हणजे झाडाखालीच राहायचं. त्यांना कुठल्याही पद्धतीत मोनास्ट्री किंवा राहण्याची व्यवस्था, बांधलेली व्यवस्था करू देण्यात येऊ नये, हे सुद्धा त्या ठिकाणी डिमांड केली होती. आणि 5वी डिमांड होती की पिंडपातामध्ये जर त्यांना नॉनव्हेज मिळालं, तर फिश किंवा मीठ हे मिळालं तर त्यांनी ते खायचं नाही भिक्खूंनी. आणि बुद्धांनी म्हणाले की त्यांना दानात जे काही अन्न मिळेल ते ग्रहण करतील, त्यांनी स्वतः केलं होतं. आणि ह्या 5 डिमांड बुद्धांनी नाकारल्यामुळे मग यांनी संघभेद केला होता. अशी ही बाबतीची ही पंचवत्थुनी बाबतची माहिती. आणि सारीपुत्ताबद्दल तर बोलायलाच नको. आपण आता सारे देवदत्तांच्या कुटील कारस्थानं बघितलेत, आणि सारीपुत्त तर कसे ते संघ परिवाराला घेऊन चालायचे. एक ते तर बुद्धांचे जे श्रेष्ठ हे होते, डिसायपल होते नाही का, मार्शल ऑफ द लॉ. नंतर त्यांना ते आपलं अभिधम्म खूप छान पद्धतीने लोकांना सांगायचे. सगळे जे नवीन नवखे भिक्खू असायचे ना, ते बुद्धांकडे नाही जायचे त्यांच्या अडचणी घेऊन, तर ते काय जे सारीपुत्त, अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व. तर काही झालं की बनते, मला ध्यान करताना मला झोपच येते, माझी पाठच दुखते, काही अडचणी घेऊन जायचे. पण सारीपुत्त मात्र अगदी शांतपणे त्यांचे प्रत्येकाची अडचण समजून द्यायचे. कोणी म्हणायचं मला इथून पळून जावं असं वाटतं, कोणी म्हणायचं मला दुसऱ्यांना मारावंसं वाटतं. जसे प्रॉब्लेम्स येतील तशा पद्धतीने त्यांना गाईड करायचे, त्यांना ध्यानाची प्रगती झाली की नाही हे तपासून घ्यायचे. आणि नंतर बरेचदा काय व्हायचं की ज्या ठिकाणी बुद्ध म्हणायचे की नाही आता मी जात नाहीये, मला इन्व्हिटेशन आलेलं आहे, की जसं ते अनाथपिंडक आजारी पडले होते त्यावेळेस सांगितलंय सारीपुत्ता तुझा आणि अनाथपिंडकाला गाईड कर. तर बुद्धा सारीपुत्तांना पाठवलं होतं आणि सारीपुत्तांनी बरोबर गाईड केलं. आणि बुद्ध म्हणाले की बरोबर मी जे मला जे अपेक्षित होतं तेच तू गाईड केलेलं आहे. अशी अतिशय हंबल पर्सनॅलिटी सारीपुत्त. आणि आईला सुद्धा त्यांनी धम्म शिकवला होता. ह्या गोष्टी आपल्याला बाकीच्या अट्टकथांमधून माहीत झालं. ही अट्टकथांमध्ये आलेलं आहे म्हणून मी आपल्याला सांगतो. आणि असं आता हे आजची गोष्ट आली की संघ परिवाराची काळजी कशी घ्यायची, त्याची एक छोटीशी घटना सांगतो. आपण संपत आलेला आहे, पण सारीपुत्ताबद्दल सांगणं खूपच आवश्यक आहे. तर एका ठिकाणीच अख्खा संघ परिवार गेला आणि सारीपुत्तांचं काम
की पिंडपाताला गेले सगळे भिक्खू की त्यांचे सगळे शिवर आवरून ठेवायचं, त्यांचं पाण्याचे भांडे सगळे लावायचे, झाडझूड करून ठेवायचे, हे सगळे काम सारीपुत्त करायचे. आणि सगळ्यात शेवटी पिंडपाताला ते जायचे. तर एका ठिकाणी गेल्यानंतर ना सगळ्यांना मोनॅस्ट्रीमध्ये विहार मिळाले आणि सारीपुत्त म्हणाले की तुम्ही आपापल्या विहारामध्ये जा, आणि त्यांना जागा मिळाली नव्हती. आणि काय झालं की मग थंडी, कडाक्याची थंडी होती, आणि पहाटेच्या वेळेस जेव्हा बुद्ध आपले अवलोकन करायला लागले सगळे, काय ते बघतात तर सारीपुत्रांचा खोकलण्याचा आवाज आला. कुठे बाहेर येऊन बघतात तर सारीपुत्र थंडीत कुडकुडत होते, पण त्यांनी एवढीशी पण तक्रार केली नव्हती की मला कुठे मिळाली नाही किंवा मला रेसिडन्स मिळाले नाही. सगळ्यांना त्यांनी रेसिडन्स दिला आणि स्वतः थंडीत राहिले. तेव्हा मग बुद्धांना रूल बनवावा लागला, विनय बनवावा लागला की जेव्हा जेव्हा हा संघ दुसरीकडे जाईल तेव्हा सिनियर भिक्खूला पहिले रेसिडन्स दिलं जाईल आणि मग ज्युनियर रेसिडन्सची व्यवस्था केली जाईल, असा विनय बनवावा लागले. एवढे सारीपुत्त विनय, असे हे दोन व्यक्तिमत्व आपण बघितलेत आज. सारीपुत्त वर्सेस देवदत्त, आणि त्याच्या त्याच्या अनुषंगाने आलेलं हे लक्षण मिग जातक हे बघितलं. सुखविहारी जातक जसा जो धम्मात राहणारा व्यक्ती जसा सुखाने जीवन जगतो, जसं आपण म्हणतो की धम्मचारी सुखम सेती. धम्मचारी म्हणजे आपण लेबल दिलेला धम्मचारी नाही, तो धम्माचं आचरण करणारा व्यक्ती आहे, तो सुखात असतो, तो कधीही भयात नाही राहत, तो भयमुक्त असतो, तो कोणावर वर्चस्व मिळवत नाही किंवा वर्चस्वात कोणाला ठेवत नाही. इतरांचं संरक्षण पाहिजे असं, प्रोटेक्शन पाहिजे असं काही त्याची अपेक्षा नसते. तो जंगलात जरी एकटा असला तरी तो अहो सुख असा सुखाचा अनुभव घेत असतो. त्याचं उदाहरण म्हणजे भद्दीय थेर. असे दोन जातक आपण बघितलेत. आपण मला ऐकून घेतलं. दोन जातक सांगायची मला संधी दिली धम्मसाखरच्या ग्रुपने. मी त्यांचं आणि त्यांच्या टीमचा अत्यंत आभारी आहे. आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करणारी पूर्ण टीम आणि सगळे उपासक, आपण मला ऐकून घेतलं, याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. या धम्मदेसनेने आपलं सगळ्यांचं कल्याण हो. नमो बुद्धाय. साधू साधू साधू. साधू 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 साधू. खूप सुंदर सर. धन्यवाद सर. खूपच सुंदररित्या तुम्ही जातक अट्टकथा व जातक अट्टकथावर तुम्ही प्रकाश टाकला. खूप सुंदर आणि सहज समजेल अशा पद्धतीने आपण जातक समजावून सांगितले. खूप खूप साधुवाद. आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे काही प्रश्न असतील तर जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. प्रश्न बहुतेक नाही आहेत. थोडं याबद्दल आताच्या अप्लिकेबिलिटी बद्दल बोलू का मी? मला वाटत होतं की थोडंसं सांगावं, पण वेळ झालाय. तर पहिल्या जातकामध्ये जसं सुखविहारी म्हटलं की धम्मामध्ये राहणारा व्यक्ती कसा सुखद म्हणजे सुखद जीवन जगतो. एखादा श्रीमंत व्यक्ती आहे समजा, तर तो एकतर एन्झायटी मध्ये असतो की त्याच्याकडे खूप संपत्ती आहे, त्याला प्रोटेक्शनसाठी तो चिंतेत असतो, किंवा एन्झायटी असते, त्याला असुरक्षित वाटत असतं, नाही का. आणि गरीब तर असतोच, जो पुअर असतो तो पैशासाठी जगण्यासाठी धडपडतो, तो सुद्धा दुःखातच असतो, व्यसनाधीन होतो बरेचदा, नाही का. तर ह्या दोन्ही कंडिशन आहेत. म्हणजे माणूस श्रीमंत असला काय आणि गरीब असला काय, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, तरी सुद्धा तो जोपर्यंत त्याला धम्माची जोड मिळत नाही तोपर्यंत तो दुःखीच राहतो. तो राजा असला तरी सुद्धा तो दुःखीच राहतो. पण जेव्हा खरोखर धम्माच्या मार्गाला लागतो तो, त्याला कशाची भीती राहत नाही, धम्म मार्गावर तो आरूढ झालेला असतो. की सुखविहारी जातक मधला एक मेसेज आहे आता जो लागू असलेला. त्यामुळे गरीब असो की श्रीमंत असो, की आपण धम्म मार्गावर चाललं पाहिजे. आणि दुसऱ्या गाथेमध्ये तर बराचसा भाग आलेला आहे की जो सारीपुत्त आहे तो प्रत्यक्ष धम्म मार्गावर चाललेला आहे. त्याने 8ही ध्यानाची खऱ्या अर्थाने धम्म अप्लाय केलेला आहे. नुसतं ध्यान माहिती असून उपयोग नाही. प्रत्यक्ष तुम्ही धम्म मार्गावर आर्य अष्टांगिक मार्गावर चालल्याने तुमची किती प्रगती होते, तुम्ही किती इतरांची मदत करू शकता, इतरांना प्रोटेक्शन देऊ शकता, हे दुसऱ्या गाथेतून आजही आपल्याला ते लागू पडतंय. आणि हे प्रत्यक्ष अनुभवाने जे अनुभवलेलं आहे
हे मला याच्यात मॅसेज द्यायचा होता. थँक्यू. साधू 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 सर. अभिनंदन लबाने सर, खूप चांगलं. म्हणजे दोन्ही अट्टकथा ज्या आहे ना, म्हणजे थोडस वेगळे कंटेंट्स होते दोन्ही अट्टकथामध्ये. म्हणजे एखादी व्यक्ती सुख कसं, म्हणजे सुखाची कशी अनुभूती घेतं आणि किती म्हणजे ते हे आहे, काय म्हणतात त्याला, स्वयंस्फूर्त उदानासारखंच आहे ते. अहो सुखम आहे. आणि त्यांना तुम्ही सांगितलंच आहे की एका बाजूला भरपूर म्हणजे भरपूर संपत्ती आहे, सत्ता आहे आणि सिक्युरिटी गार्ड्स आहे किंवा शिपाई आहे तुमचं संरक्षण करायला, तरी मनात भीती असते. ठीक आहे, राजाला किंवा त्या सेनापतीला किंवा त्या VIP ला. ठीक आहे, पण हा जो व्यक्ती आहे म्हणजे जो भिक्खू आहे आणि त्यानं सगळं त्यागलेलं आहे, तर चिवर आहे आणि त्यांच्या 2-4 गोष्टी ज्या गरजेच्या आहेत ते तेवढं बाळगतो आणि वनात राहतो किंवा गावाच्या बाहेर राहतो. त्याच्याकडे काहीही संपत्ती नाही, 2 वेळेचं म्हणजे भोजनही करू शकत नाही, कारण रोज म्हणजे ते स्वतः स्वयंपाकही करू शकत नाही किंवा अन्नही साठवू शकत नाही. अशा परिस्थितीत फक्त चित्ताच्या बळावर, चित्ताच्या शुद्धतेच्या बळावर ते अहो सुखम म्हणतात. तर हा म्हणजे ना एक्सपिरियन्शियल नॉलेज म्हणजे आहे ना, त्या बुद्धांचे जे उपदेश आहे ते प्रज्ञेने जाणून घेणे आणि त्याची अनुभूती घेणं, असे अनेक प्रसंग आपल्याला पाली साहित्यात दिसतात. या जातकामध्ये पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आणि एकंदर आतापर्यंत जेवढे जातक झालेले आहे, तर हा आपण ज्या पद्धतीने जातक सांगतो, म्हणजे पद्धतीने म्हणजे जे आहे ते सांगतो आपण, आणि लोकांसाठी हे जरा नवीन प्रकार आहे. म्हणजे जे पालीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नवीन नाही आहे, पण इतर जे आहेत म्हणजे नॉन पालीवाले जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा पॅटर्नच वेगळा आहे. म्हणजे धम्मपद कसं एकदम सोपं होतं, म्हणजे एक स्टोरी गाथा, आणि त्या गाथा खूप प्रसिद्ध आणि भाषा पण खूप सोपी होती. पण आपण बघतो की जातकामधली भाषा ही थोडीशी कठीण आहे आणि खूप संदर्भ आहे. म्हणजे आता ही छोटी कथा सांगितली तर खंडाल जातकाचा तुम्ही संदर्भ दिला किंवा चुलंस जातक आहे त्याचा तुम्ही संदर्भ दिला. असे अनेक संदर्भ आपल्याला एका अट्टकथेमध्ये मिळतात आणि त्यात म्हणजे विनय पिटक मधला असेल, अभिधम्मा मधला असेल किंवा इतर जातकामधला किंवा सुत्तामधला जो संदर्भ आहे तो आपल्याला या अट्टकथेमध्ये मिळतो. आणि म्हणून त्या खूप ब्रॉड किंवा खूप म्हणजे जास्त माहिती, ओतप्रोत माहिती त्या जातकामध्ये आहे. आणि म्हणून बुद्धघोषाने आहे ना त्याचं सविस्तर वर्णन केलेलं नाहीये. म्हणजे देवदत्ताने बुद्धावर जे अटॅक केले ते इथे त्यांनी सविस्तर वर्णन केलेलं नाही. फक्त त्यांनी सांगितलं की त्या त्या अट्टकथेमध्ये त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. म्हणजे रिपिटेशन टाळलेलं आहे बुद्धघोषाने. आणि म्हणून आपला हा जो प्रवास आहे जातक अट्टकथा समजून घेण्याचा, तो हळूहळू आपली ही म्हणजे बिगिनिंग आहे. त्यामुळे पाहिजे तसे प्रश्न नाही विचारले जात असं मला वाटतंय, कारण हा प्रकार नवीन आहे आपल्या उपासकांसाठी, काही नवीन जे आहे त्यांच्यासाठी. असो, हळूहळू जातकाची तर ओळख होणार आहे. आणि दुसरे जे जातक सांगितलं, सॉरी, ते जे लखन जातक जे आहे, तर हरणाचे वेगवेगळे म्हणजे हरणांची दुनिया कशी असते आणि शेतकऱ्याशी किंवा समाजाशी कसा संबंध येतो त्यांचा, ते कसे हल्ले करतात, कसे म्हणजे त्यांनी सांगितलं की ते खड्डे करून ठेवतील किंवा ते ट्रॅप लावतील किंवा खूप काय काय प्रकार करतील. आणि हरण शेताकडे आले की ते लोक मारून खायचे आहे ना. असं मग बोधिसत्व जे आहे म्हणजे पिता जे आहेत ते त्यांना सांगतात की जंगलात जा, तुम्ही गावाकडे राहू नका, म्हणजे शेताच्या जवळ किंवा बाउंड्रीवर राहू नका, तुम्ही दूर प्रदेशात जा आणि लपून छपून येत जा आणि खात जा. कारण सगळे लोक शेतात असतात ना, आणि त्याचा पीक आलेलं असतं, तर त्यांचं म्हणजे खूप जास्त कामं शेतात चालू असतात. आणि जर हरणं दिसले तर मग ते त्यांना मारणार असं आहे. म्हणून ते जीव वाचवायला पाठवतात. आणि त्यातला जो काळ जो आहे तो काही जे नियम पाळायचे असतात किंवा आपल्या संघाचे किंवा आपल्या समूहाचे जे संरक्षण करायचं असतं ते त्याच्याकडून काही होत नाही. आपण सारीपुत्त जे होते पूर्वजन्मी, ते काय करतात, आपल्या समूहाचं व्यवस्थित संरक्षण करतात. ते लबाने सरांनी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. तर म्हणजे हरणाची जी दुनिया आहे ना, असे आता पुढच्या अट्टकथा आहे ना, मृगावरच खूप जास्त आहे. तर
आता हा जो वग्ग आहे याच्यात प्राणीवर खूप जास्त संदर्भ आलेला आहे आणि आपल्याला प्राणी विश्वाचे म्हणजे त्यांच्या चित्ताचे पण आपल्याला गुण दिसतात. आणि प्राणी काय, पक्षी काय आणि मनुष्य काय, चित्त जे आहे त्यात जे काही विकार असतील किंवा कुशल अकुशल जे काय होत असतील, तर जातकामार्फत आपल्याला प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा जो काही अभ्यास करतो ते आपल्याला किती ऍप्लिकेबल होत आहे, आपल्याला किती त्याचा म्हणजे उपयोग होतो, ते शिकणं फार महत्वाचं आहे. आणि आपले जे वक्ते आहेत ते तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत राहतात की नुसतं म्हणजे पशु पक्ष्याच्या कथा आहेत, प्राण्यांच्या कथा आहेत, मुलांसाठी कथा आहेत, तसं नाहीये. त्यांचं पूर्ण भावविश्व मनुष्याच्या भावविश्वाशी कसं निगडीत आहे ते आपल्याला दिसणार आहे, दिसत आहे किंवा आता पुढे दिसणार आहे. तर आजच्या या दोन्ही अट्टकथा खूपच सुंदर तऱ्हेनं लबाने सरांनी सांगितलेल्या आहेत. आणि शेवट जो आहे म्हणजे त्याच्यावर प्रश्न पण विचारला किंवा उत्तरही दिल्या गेलेलं आहे की इथे पिता जो आहे एक म्हातारा हरण आहे, म्हणजे वयस्कर हरण आहे, आणि तो दोन्ही म्हणजे आपला जो 1000 हरणांचा जो ग्रुप असतो तो विभागून 2 मुलांना देतो, म्हणजे टीम लीडर म्हणून 500-500चा. आणि त्यात जे आहे लखन आणि काळ, त्यातले एक सारीपुत्त थेर आहे टीम लीडर, आणि दुसरे आहेत देवदत्त. देवदत्ताबद्दल लबाने सरांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे की त्यांचं शत्रुत्व कसं वाढत गेलं पुढे, किंवा प्राणी असो, मनुष्य असो, पक्षी असो, वानर असो, काय असो, कसे त्यांचे म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह ऍटिट्यूड येतात आणि बोधिसत्व प्रत्येक वेळेस कसे एस्केप होतात किंवा आपल्या समूहाला कसे वाचवतात, आणि देवदत्त चुकीचा डिसिजन घेऊन आपल्या समूहाला किंवा स्वतः पण कसे बळी पडतात. हे खूप सुंदर म्हणजे अभ्यास करण्याचा हे आहे, रिसर्च साठी खूप उपयोगी आहे. आमच्या पाली डिपार्टमेंटला एक मोडक सर होते, त्यांनी देवदत्तवर एमफिल केलेलं आहे आणि खूप जास्त अभ्यास करून जातकाचा त्यांनी त्याच्यावर रिसर्च केलेला आहे. तर म्हणजे एका एका व्यक्तीवर आपला रिसर्च होऊ शकतो, एका एका घटनेवर रिसर्च होऊ शकतो. मी जसं हरणावर सांगितलं किंवा वानरावर असेल, हत्तीवर असेल, पक्ष्यावर असेल, किंवा दुष्काळ असेल, महापूर असेल, असे अनेक विषय आपल्याला म्हणजे धम्मपद अट्टकथेतही झालेले आहे आणि जातक अट्टकथेत पण येणार आहेत, येत आहे. तर असे आपल्याला जो काही विषय अपील होतो किंवा जो विषय आपल्याला आवडतो तो नोट डाऊन करून ठेवत जा. डायरी आपल्या जवळ ठेवायची असते काही महत्वाचे मुद्दे मांडताना. आणि म्हणजे काही लोक म्हणजे चुकीने व्हिडिओ चालू करतात, आपल्याला दिसतंय ते, तो होऊ शकते की चुकीने व्हिडिओ चालू होतो. पण एवढीच अपेक्षा आहे की आपण जेव्हा धम्मश्रवण करतो तर आपले वक्ते त्यासाठी खूप जास्त तयारी करतात आणि धम्मसाकाच्या टीमही खूप जास्त तयारी करते खूप दिवसापासून. तर तुम्ही शांततेनं आणि व्यवस्थित प्रेझेंटेबल बसायला पाहिजे, नक्की उघडे काढून शर्ट काढून किंवा पलंगावर झोपून असं नाही ऐकायला पाहिजे. कारण याच्या मागे धम्म आहे, लक्षात ठेवा. धम्म सांगत आहे आम्ही काही अशा स्टोऱ्या सांगण्यासाठी इथे बसलेलं नाही. तर सगळ्यांना विनंती आहे की धम्मश्रवण करताना आपण त्या पोझिशन मध्ये बसायला पाहिजे किंवा त्या भावनेनं बसायला पाहिजे, तर ते अधिक चांगल्या तऱ्हेनं समजेल. आणि आता शैलेंद्रजीने आवाहन केलेलं आहे की हा ग्रुप मध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपंट पाहिजे आपल्याला, म्हणजे गाथा म्हणायला, सूत्रसंचालन करायला आणि पुढे कथा सांगायला पण. तर आपले जे लोक आहेत किंवा ज्याचा खूप इंटरेस्ट आहे त्यांनी नयना मॅडम आणि चंद्राजीशी संपर्क साधावा आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन धम्म प्रचारासाठी राहील ते तुम्ही नुसती गाथा म्हटली तरी खूप जास्त आम्हाला आनंद होईल. आम्ही तर म्हणणारे आहेच, आम्ही बोलणारे आहोतच आहे, पण आपल्याला जास्तीत जास्त लोकांचं पार्टिसिपेशन पाहिजे. ती संधी तुम्हाला देत आहोत आम्ही, आणि तरच ती चळवळ जो आहे ती पसरेल चांगले समाजात. मागचे 3 वर्ष आपण धम्मपदासाठी घेतलेले आहेत आणि पुढचे 3 वर्ष किती होतील माहिती नाही, ते आपण जातकासाठी राखीव ठेवलेले आहेत. तर आपलं सगळ्यांचं जर कॉन्ट्रीब्युशन असेल, सगळ्यांचा सहभाग असेल, सगळ्यांची प्रेरणा असेल, तुमचे अभिप्राय आम्हाला देत राहा आणि ते फार महत्वाचे असतात, लक्षात ठेवा. आणि रुटीन अभिप्राय ला आम्ही जास्त महत्व देत नाही. काही विशेष तुम्हाला एखादी गोष्ट जाणवली किंवा सूचना करायची असली तर ती जरूर करा, आम्ही तुमचं स्वागत करतो. आणि मी इथेच थांबतो. लबाने सरांचं आणि धम्मसाकाच्या ग्रुपचं आणि सगळे उपासक उपासिका जे आहे त्या सगळ्यांचे मी खूप आभार मानतो आणि इथेच थांबतो.
खूप खूप धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते. असेच मार्गदर्शन नेहमी मिळत राहो ही सदिच्छा. धन्यवाद सर्व धम्मसक्काच्या व पीपीटी टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच मी धन्यवाद देतो USA मधून संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम यांना हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतात. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे यूट्यूबवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो ते त्यांच्या अथक परिश्रमामुळे. सर्वात महत्त्वाचं धन्यवाद देतो आपल्या सर्व उपासक उपासिकांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा साक्ष राहो. आज आपण इथेच थांबत आहोत. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती नूतन बनसोडे यांनी धम्मपालन गाथा व शरणत्त याने करावी ही विनंती. सब्ब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमच्छति। नथि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलं। नथि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलं। नथि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलं। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। साधु 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 साधु